झालं, ज्यांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यक्रमासाठी जे पुढे निघून गेले ते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे, ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं 20 वर्षांमध्ये ज्यांनी आंबेगाव तालुक्याचा विकास काय असतो हे सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि ज्यांचा मी विरोधी पक्षात असताना त्यांच्या विरोधात असताना वेळोवेळी जाहीरपणे कबुली दिली की तालुक्यामध्ये जे काय महत्त्वाचे प्रकल्प झाले ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यामुळे, आणि मी अभिमानानं सांगत आलो की ज्यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्याचा पदाचा कारभार करत असताना तालुक्याला मोठी देणगी दिली ती इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकच्या रूपानं. गृहमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर राज्याची पडली आणि तालुक्याला न्याय दिला आणि मंचरचं पोलीस स्टेशन, घोडेगावची पोलीस कर्मचारी वसाहत आणि अन्य पोलीस स्टेशन असे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील माझे खऱ्या अर्थानं जवळचे मित्र. दिलीपरावजी वळसे पाटील, दिलीपरावजी मोहिते पाटील, तसं माझं त्यांचं काही मतभेद असण्याचं काही कारण नाही. त्यांचा राजकीय जन्म जिथून झाला तसाच मी सुद्धा त्या पक्षामध्ये 20 वर्ष काम होतं. खरं म्हणजे राजकारण करत असताना समोरासमोर असल्यावर काहीतरी भांडं लागतंच, पण राजकारणाची समीकरणं बदलल्यानंतर सगळं काय विसरून आपण एक दिलानं नवीन समीकरणाशी जुळून घेतो आणि त्याप्रमाणे काम करतो. तसे आमचे दिलीपराव मोहिते पाटील स्वभावानं खूप चांगले आहेत. आमचे वैयक्तिक असे हेवे दावे कधी राहिले नाही. जे काय झालं ते पब्लिक इश्यूवरूनच आमचे विषय होतात. असे आदरणीय दिलीपरावजी मोहिते पाटील आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या भगिनी रुपालीताई चाकणकर, जुन्नरचे युवा आमदार माझ्या मित्राचे चिरंजीव आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची गंगा आणली ते अतुल बेनके, माजी आमदार पोपटरावजी गावडे, सुरेशरावजी घुले, मार्केट कमिटी जुन्नरचे संजयजी काळे, दादा पाटील फराटे, देवेंद्र शेठ शहा, गणपतराव फुलवडे, खेड तालुक्याचे अध्यक्ष कैलासराव सांडबोर, शिरूर तालुक्याचे अध्यक्ष रविबापू काळे, जुन्नर तालुका पांडुरंग पवार, आंबेगाव तालुक्याचे आदरणीय विष्णुकाका हिंगे, अरुणराव चंबारे, मानसिंग पाचुनकर आणि माझ्यासोबत प्रवेश केलेले माझे बहुसंख्य सहकारी, त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे जवळजवळ सगळेच. दादा एकही माणूस आंबेगाव तालुक्यामध्ये पाठीमागं राहिला नाही. सगळ्यांनी मला त्यामध्ये मोठी साथ दिली. माझ्या गावातले सरपंच आणि सगळी ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहे. माझं अख्खं गाव या ठिकाणी उपस्थित आहे आणि किरणताई वळसे पाटील असतील, करण कोकणे असतील, ही सगळी मंडळी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आपल्याला उत्सुकता असेल. राजकारण बदललंय, राजकारणाची समीकरणं बदलली. आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास माहिती आहे, माझी पार्श्वभूमी माहिती आहे, पण मी आवर्जून सांगू इच्छितो मी तसं काय हाडाचा राजकारणी नाही आहे. राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना माझ्या घरात कोणी साधा ग्रामपंचायत सदस्यही कोणी नव्हतं. मला कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे. ह्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि शिरूर लोकसभेतल्या जनतेनं, मायबाप जनतेनं मला आधार दिला, मला आशीर्वाद दिले.
आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि आम्ही दोघांनी मिळून ह्या तालुक्यामध्ये काही प्रकल्प चालू केले. त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे. तिथून खऱ्या अर्थानं माझी राजकीय राजकीय कार्याला सुरुवात झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारखान्याचं काम करत असताना आम्ही